रामशेठ ठाकुर जी आ गए हैं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातच नोकरी नाही तर त्याच्या पूरक असणारे जे व्यवसाय आहेत, बिझनेस आहे, पुरण तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष रवी भुईर या सर्व पाहुणे यापरी समोर यायचं आहे आणि आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आजच्या या प्रतिमांना विमानबंधन करायचं आहे। तर उद्याचा मान सन्माननीय प्रशांत दादा पहिला दिवा मिळाला जोरदार दुसरा दिवा आदरणीय सन्माननीय अविनाश कोळी यांच्या पवित्र शुभाचे मार्गदर्शनाचा दुसरा दिवा, तिसरा भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचा आदरणीय अरुण शेठ भगत यांच्या पवित्र शुभाचे चौथा दिवा, हा माझ्या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकुशलतेचा आणि पाचवा दिवा विनंती करतोय प्रशांत दादा ठाकूर यांना या ठिकाणी महेश शेठवादी या दोन्ही आमदारांच्या पवित्र शुभाचे खरं तर पुरण करणे या ठिकाणी संपन्न होतोय। तर मी विनंती करतोय आदरणीय मुख्य अग्रस्थानी सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब आमचे श्रद्धास्थान लोकनेते विकासाच्या माध्यमाने झाला ते सन्माननीय रयत माऊली एक दानशूर दातृत्व माजी खासदार लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या अंगावर दिवस राहणार टाळ्याचा प्रतिसाद आपल्या सर्वांकडून असेल। तदनंतर या कार्यक्रमाला एकत्र घेऊन संघटित करून ज्या योद्ध्यानं या रायगडचं नेतृत्व संसदेत केलं होतं असे माजी खासदार साहेब यांचे चिरंजीव सन्माननीय। तदनंतर या कार्यक्रमाला अगदी विनंती करतोय या ठिकाणी उपस्थित दिबा पाटील साहेबांचे सुपुत्र आणि जे कायम या दिबा पाटील नामकरणाकरता किंवा दिबा पाटील साहेबांचे विचार पुढे नेण्याकरता संघर्षरत असतात असे सन्माननीय अतुलजी, आपल्या सर्वांचे नेते, पनवेलचे आमदार, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ सन्माननीय प्रशांतजी ठाकूर, व्यासपीठावर उपस्थित या ठिकाणी समोर माझ्या समोर उपस्थित सर्व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी मित्रांनो, एअरपोर्ट 17 एप्रिलला चालू होणार आहे हे तुम्हाला आम्हाला सर्वांना ज्ञात आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या मागे आपल्या गावातल्या लोकांनी रेटा लावलाय। सर्वांना नोकऱ्यांची संधी पाहिजे आणि आपल्याला माहिती असतं फक्त दोनच गोष्टी, एक हाऊसकीपिंग मध्ये घ्या किंवा त्या हाऊसकीपिंग मध्ये सुपरवायझर म्हणून घ्या, त्याच्यानंतर पार्किंग आपल्याला भेटेल काय, थोडं कर्तृत्व असेल तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपल्याकडे जेव्हा गावातले लोक येतील 5 वर्षांनी तुम्हाला लोक विचारणार आहेत की आपल्या गावातले किती पोरांना तुम्ही जॉब दिला भाजप म्हणून आणि विरोधक त्याचाच टार्गेट करणार आहे। त्याच्यामुळे आपण अवेलेबल संधी किती आहे तेव्हा गावातल्या लोकांचे बायोडेटा घेतले फक्त म्हणजे आपलं काम पूर्ण होतं। जी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ठरवते की आपलं विमान जेव्हा आपण मुंबईत उतरतो तेव्हा आपल्या लक्षात येतं आपण वाशीवर आलो, आता खाली क्रॉस केली ते बरोबर त्याच लाईनने जातं। आपण राईट साईडला बसलो असलो तर दिसणाऱ्या बिल्डिंग तेवढ्याच असतात, लेफ्टला मिळतील हा मी विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो आणि त्यांना 100% जॉब मिळणं ही दिबा पाटील साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांची योग्य आठवण राहील की ज्या माननीय माजी खासदार दिबा पाटील साहेब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात व्यवसाय, नोकरी आणि रोजगाराविषयी आज भाषण करण्याकरता शिबिर ठेवण्यात आलेलं आहे। या शिबिराकरता उपस्थित असलेले पनवेलचे आमदार माननीय प्रशांत ठाकूर, दिबा पाटील साहेब, इथला जिल्हा नाही सगळं स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य आहे। केरळाचा, कर्नाटकचा आणि उत्तरेचा माणूस जेव्हा धंदा करू शकतो ना त्याला आपण नाही बोलू शकत नाही। त्यांची मतं आम्हाला लागतात नाही तर तुम्हाला आपल्या प्रत्येकाच्या मताचं सर्व प्रशिक्षणार्थी आहेत, मार्गदर्शन घेण्यासाठी आलेले आहेत, त्यांना विनंती करेन जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे। तो एअरपोर्टसाठी 10 वर्ष, तदनंतर इमेजिका सारख्या प्रोजेक्टसाठी 12 वर्ष आणि जवळजवळ येत्या यशस्वी नौदल अधिकारी आणि सिक्युरिटीमध्ये सातत्य। आज 13 जानेवारीला त्यांच्या जन्माला 99 वर्ष पूर्ण होत आहे आणि
येणारं पूर्ण वर्ष हे दिवा पाटील साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभी आजच्या त्याच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या या कर्मभूमीमध्ये या उरण मतदारसंघाचे आमदार महेश गांधीजी यांच्या पुढाकारानं शिबिराला त्यांनी आताच मार्गदर्शन केलं. ते उद्घाटन सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे दिवा पाटील साहेबांचे सुपुत्र पण त्यांच्या कामाचा राजकीय सामाजिक सर्व वारसा आपल्या या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय महेश गांधीजी, भारतीय जनता पार्टीचे या जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कोळीजी, या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय तालुकाध्यक्ष अभिषेक भगत, तालुकाध्यक्ष रवी. तर 2005 हे साल या विमान क्षेत्राला कलाटी देणार होते. या एकाच वर्षामध्ये मे मध्ये किंगफिशर एअरलाइन्स, जुलैमध्ये स्पाइसजेट, नोव्हेंबरमध्ये गो एअरलाइन्स आणि त्याच्यानंतर काही दिवसात इंडिगो एअरलाइन्स, या सगळ्या एअरलाइन्सच्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये सुरू झाल्या आणि त्यामुळे विमान क्षेत्राला, विमान वाहतूक क्षेत्राला एक नवीन संधी मिळाली. बऱ्याच लोकांना माहिती होतं आपण विमानातून प्रवास त्याच्याबद्दल फार कमी लोकांनी केला असेल तरी सुद्धा विमान क्षेत्राच्या संधी आपल्याला माहिती नव्हत्या. माझ्याबाबतचा किस्सा सांगतो. माझ्या आणि महेश गांधींचे मित्र जेवाडी फार पूर्वीपासून उपलब्ध आहेत. त्याच्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी इथे भूमिपुत्र असतात. ते जास्तीत जास्त मोठ्या संख्येने इथे विमानतळामध्ये असतात. 25 एप्रिलपर्यंत एप्रिल महिन्यामध्ये या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय